नमस्कार मित्रांनो, तर नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आजचा ब्लॉग म्हणजे आज स्वप्नीलचा बर्थडे आहे। आज बर्थडेचा ब्लॉग आहे। तर आज स्वप्नीलचा 9वा बर्थडे होता आणि आपल्याला सेलिब्रेशन करायचं होतं आणि सेलिब्रेशन हे दुकानासमोर ठेवलं होतं, गोविंदच्या दुकानासमोर। तर बघा, आपल्याला कॅन्डल्स वगैरे लावायचे आहेत, तर मी कॅन्डल्स लावत होतो। भरपूर सारे असे लोक जमले होते तिथं, मित्र तर सर्वच होते। तर आपला आता एकदाच कॅन्डल्स लावून झालेला आहे। तर पुढे ब्लॉग मध्ये बघू शकता पुढे काय काय चालू आहे, कोण कोण आले ते। बर्थडेच्या फोटो वगैरे काढायला आपल्याला इफेक्ट वगैरे भारी दिसायला पाहिजे म्हणून आपण एक LED बल्ब पण लावलेला आहे। तिकडे बघू शकता सैल्या, लोकडू, खंडू, अंकल, कृष्णा सगळे लोक तिथं मला दिसतील। अंकल बघा बर्थडेला कसं खास शेरवानी आले सेलिब्रिटी सारखं। आणि हॅपी बर्थडे, आपण हॅपी बर्थडेचं टायटल पण पाठीमागं लावलेलं आहे दुकानावरती। बघा छोटे छोटे बघा मित्र बघा गावातले। थोडी इकडे हा की थोडी साइड द्या की मला। बर्थडेचं सेलिब्रेशन म्हणजे सगळ्यात जास्त छोट्या मुलांना जास्त आवडतं। बर्थडेचं केक खाणं, बर्थडेला जाणं। त्याला सांग आता मोठे आपण जसे मोठे होत चाललो तसं प्रत्येकाचे बर्थडे, पूर्वी तर लहानपणी कोणी सेलिब्रेशन नावाची चीज नव्हती, पण आता प्रत्येक जण छोटे असो मोठे असो आपण सेलिब्रेशन करत असतो। त्यामुळे आता पोरांसाठी ही क्रेज, बर्थडेची क्रेज ही आता एक नॉर्मल झालेली आहे पोरांसाठी। कोणता तर बघा बर्थडे बॉय कसा बघायला, आता बर्थडे बॉयचा 9वा बर्थडे आहे। काही इथं सगळेजण पोरवीर जमलेले आहेत आपले मित्र। आपला बेस्ट फ्रेंड बघा शक्ती। मोठ्या ठिकाणी जर मोठ्या मुलांचे वगैरे बर्थडे जर सेलिब्रेशन करायचं असेल तर आपल्याला 10 वेळेस कॉल करावं लागतं की ठीक आहे बर्थडे आहे यावी, असं आपल्याला बोलवावं लागतं, इन्व्हाइट करावं लागतं। पण खेडेगावामध्ये तसं नसतं, आपण एकदा सांगलं तर सर्वजण जमतात। आणि खरंच खेडेगावामध्ये जे बर्थडे सेलिब्रेशन राहते ते खरंच एक आनंद राहते। प्रत्येकाला असं वाटतं की ठीक आहे वाढदिवसाला जावं। सिटीमध्ये तसं नाही, तेवढं कोणी आपलं लक्ष नाही देत। ठीक आहे 2-4 मित्र आले, गाडीवर केक कापायचं। आणि जर सिटीमध्ये सेलिब्रेशन जर म्हणलं तर जास्त मोठा बर्थडे करायचा असं असतं। आणि खेडेगावात तसं नसतं, खेडेगावात छोटा बर्थडे असतो पण आनंद खूप असतो। प्रत्येक क्वालिटी जास्त फील, एक वेगळी फील तयार होते खेडेगावामध्ये। प्रत्येकाला भारी वाटतं बर्थडेसाठी यायला। तर आरती वगैरे ओवाळतात, लाईट गेली आमची आता। कॅन्डल्स मी अगोदरच पेटवलं, लाईट तेवढ्यात लाईट एक गेली। आता ते फोटो काढ, सैल्या हे लाव ना फोटो घ्या। सैल्या लाव अगोदर लाव। स्पार्कची कॅन्डल लावायची राहिली, ते सैल्या लावत आहे। सर बघा। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर स्वप्नील, हॅपी बर्थडे टू यू। अरे केक करू नको, हे करू नको। तर सैल्या बर्थडे बॉयला कमी पण दुसऱ्यावर तर जास्त स्प्रे मारत होता। तर खेडेगावामध्ये अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन, पण बर्थडे सेलिब्रेशन मध्ये एक आनंद खेडेगावामध्ये जेव्हा आपण बर्थडे सेलिब्रेशन करतो, लहान मुलगा असो कोणाचा, तर एक वातावरण तिथलं एवढं भारी असते। तर प्रत्येकाला एक भारी वाटतं, फील छान होते। अशा प्रकारे बर्थडे बिटे केक बिक काटणं झालेलं आहे। आणि आता
त्याला चारवायच राहते तसं. नऊ ते कलर होते. ती कॅन्डल काढ किती पांढरा कलर ते बी कॅन्डल काढ. ते 9 नंबरची कॅन्डल काढ. ओ भाई बहुत चमकाले देऊ. चमकाले ओरिजिनल होय. थोडं काय रे किती लोक आहेत बघ. व्हिडिओ करतो भाऊ. फोटो फोटोला मला काय करायचे. हा फोटो मी फोटो मी काय करू. स्वप्नीलच्या बर्थडेला एक सोडून 2 फोटोग्राफर होते आणि स्वप्नील स्वॅगची पोस्ट झालाय. वा आणि ते साईडचा स्वप्नीलचा भाऊ चिकू आहे.